मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर 5 प्रिकॉशन्स मी सांगणार आहे. नंबर 1 तर ड्रॉप्स व्यवस्थित नियमितपणे घालायचे, जसे डॉक्टरांनी लिहून दिले. ड्रॉप्स स्वच्छ हात धुवून घालायचे. स्वतः घालताय कोणी दुसरं घालते त्यांनी हँड वॉश केला पाहिजे. बॉटल उघडली की त्याच्यात टिकल्या टच नाही करायचं. खालची पाकळी भरून वर बघून एक ड्रॉप सोडायचा आहे. हा पाऊस काही ड्रॉप उघडला तर गाल पुसायचा आहे, डोळा पुसायचा नाही. व्यवस्थित ते स्केड्यूल जर महिन्याभराचं लिहून दिलं असेल वेळोवेळी, म्हणजे जर ड्रॉप 4 वेळा असेल तर ते आपल्याला दिवसामध्ये स्पेस आउट करायचे, 4-4 तासांनी घालायचे. सो ड्रॉप्स हे नंबर 1 मेन इम्पॉर्टंट काम आहे जे तुम्हाला करायचं. दुसरं आहे की डोळ्याला सारखा हात लावू नका, पुसू नका. पदर, रुमाल, टिश्यू पेपर सारखा टिपत राहू नका. जर ड्रॉप उघडाला तर गाल पुसा, डोळा पुसू नका. डोळ्यासाठी फक्त तुम्हाला स्पेशल डोळ्याचे वाईप्स मिळतात, आय वाईप्स. ह्याच्यामध्ये अल्कोहोल फ्रेग्रन्स नसतो. किंवा इयरबड्स असतात, ते प्यायच्या पाण्यात ओले करून तुम्ही डोळा क्लीन करू शकता. पण डोळ्यामध्ये पाणी, साबण, शॅम्पू आठवडाभर काहीही केलं नाही पाहिजे. जखम भरेपर्यंत आपला डोळा ओपन असतो, त्याच्या आतमध्ये इन्फेक्शन नाही झालं पाहिजे. ही सेकंड इम्पॉर्टंट प्रिकॉशन. थर्ड आहे की आपल्याला गॉगल दिलेला असतो डॉक्टरांनी, तो वापरायचा असतो. सो पांढरा असो काळा असो त्याचा रंग महत्वाचा नाही. त्याचं काम ऊन किंवा लाईट मध्ये त्याच्या प्रोटेक्शन पेक्षा धूळ वार डोळ्यामध्ये अचानक काही गेलं म्हणजे हे प्रोटेक्शन आहे इन्फेक्शन पासून. आणि घराबाहेर पडताना महिनाभर ऑलमोस्ट तुम्हाला हा गॉगल वापरायचा. घरामध्ये तुम्ही थोड्या वेळ काढला तर चालेल, पण जेव्हा वारं आहे, कोणी केअर काढते, बाल्कनीत असाल, कन्स्ट्रक्शन चालू असेल तर तुम्ही हा घरात सुद्धा घालू शकता. झोपताना हा काढून झोपायचंय. हल्ली तुम्ही कुठल्याही कुशीवर झोपलात तरी चालणार आहे. चौथी प्रिकॉशन की आपल्याला 8-10 दिवस मिनिमम अवॉइड करायचे धुळीच्या क्राऊडेड प्लेसेस, गॅदरिंग जिथे खूप लोक आहेत, म्हणजे लग्नाला जाणं, ट्रॅव्हल करणं, साईट सीइंगला जाणं, मॉलमध्ये जाणं, हे तुम्हाला जे अवॉइडेबल आहे त्या गोष्टी तुम्हाला 8-10 दिवस नक्की अवॉइड करायचे. आणि 5वी गोष्ट स्क्रीन टाइम, जो सर्वात महत्वाचा सगळ्यांचा प्रश्न असतो. पहिल्या आठवड्यामध्ये थोडं टेक इट इझी. अगदी जेवढं गरजेचं आहे, तुम्ही काही ईमेल बघितली, काही मेसेज बघितला तेवढं चालेल, पण जे एंटरटेनमेंट साठी आहे त्याच्यापासून तुम्ही डोळ्याला थोडी विश्रांती. सो हे 5 महत्वाचे प्रिकॉशन्स आहेत. तुम्हाला अजून पेशंट असतील तर मला नक्की विचारा. धन्यवाद.